शेवटी सुटला त्याचा संयम आणि पुढे सरकला तो. आणि थोडं अजून पुढे सरकून त्याने तिच्या कमरेभोवती स्वतःचे हात गुंफले आणि तिच्या पोटावर एक डीप किस केला. तशी हादरली ती त्याच्या त्या ओलसर ओठांच्या स्पर्शाने. तिचे हात काम करायचे थांबले. डोळे आपोआपच बंद झाले. तिला वाटत होतं की हा क्षण इथेच थांबावा, अगदी आयुष्यभरासाठी. आता पुढे. अंग थरथरत होतं तिचं, पण नाही. किस करून तो बाजूला झाला. त्याने एकदा तिच्याकडे पाहिलं तर ती डोळे मिटून तशीच होती. ओठांवर समाधानाची एक स्माईल होती आणि चेहऱ्यावर मादक भाव. तिला तसं बघून तर श्वासाची गती जी जलद झाली होती त्याच्या, ती अजूनच वाढली आणि हृदय तर आज उड्या मारून बाहेर पडेल की काय असंच वाटलं त्याला. पण त्याने डोळे गच्च मिटून घेतले आणि शमवलं त्याच्या आत उठलेल्या त्या वादळाला. आणि तिने पुढे काही ॲक्शन घेण्याआधीच तो उठला तिथून आणि त्या काउचवर जाऊन आडवा झाला, स्वतःच्या वाढलेल्या श्वासांना कंट्रोल करत. कारण जर तिने पुढाकार घेतला असता तर मात्र तो स्वतःला कंट्रोल करू शकला नसता ह्या परिस्थितीत. त्याला स्वतःचाच राग आला होता आता. प्रत्येक वेळी तोच असं काही ना काही करून तिच्या मनातल्या भावना जागवत होता. ती बिचारी शांतपणे मसाज करत होती आणि आपणच तिला किस करून तिच्या भावना जागृत केल्या आणि आता तिला कंट्रोल करायला लावत होता तो. म्हणून स्वतःचाच राग येत होता त्याला. आता तिने डोळे उघडले. तिने बाजूला पाहिलं, पण जवळ तो नव्हताच. म्हणजे तो किस करून लगेच बाजूला गेला होता. आणि मला हे असं वाटत होतं की त्याचे ओठ तिथेच फिरत आहेत. त्याच्या त्या ओठांचा स्पर्श अजून मला जाणवत होता. म्हणजे कधीपासून मी स्वप्नात होते. तिने डोक्याला हात लावला, कारण तिला तो समोर काउचवर झोपलेला दिसला. तिचं मन खट्टू झालं. पण आता जी शरीराची आत उलथापालथ झाली आहे त्याचं काय करू मी? आत तर वादळ उठलं होतं तिच्या. ती तशीच उठली आणि बाथरूममध्ये जाऊन तिने एक शॉवर घेतला. काय करणार होती बिचारी? तिचं तापमान त्याच्यानेच थंड होणार होतं आज. पण जसा शॉवरचा आवाज आला अमितला खूप वाईट वाटलं. यू आर सो बॅड अमित. तुझ्या जानूला तूच त्रास देतोस. तो मनातच स्वतःला शिव्या देत होता. आता जानू बाहेर आली आणि ती तिच्या बेडवर आडवी झाली. तिने एकदा अमितकडे पाहिलं तर तो शांत झोपलेला दिसला तिला. इथे माझी झोप उडवून हे बरे शांत झोपलेत, ती मनातच विचार करू लागली. पण तिला कुठे माहीत होतं, तो तर जागाच होता. फक्त डोळे मिटले होते त्याने. तिला पण मग थोड्या वेळातच झोप लागली. मेडिसिन्समुळे लगेच झोप लागत होती तिची. अमित मात्र ह्या कुशीवरून त्या कुशीवर वळत होता. त्याला झोप काही लागतच नव्हती. त्याला तिच्यासाठी वाईट वाटत होतं. महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामुळेच तिला इतक्या रात्री शॉवर घ्यावा लागला, म्हणून अजून वाईट वाटलं त्याला. थोड्या वेळाने तो उठला तिथून आणि त्यांच्या बेडवर आला. त्याने पाहिलं तर जानू शांत झोपली होती. त्याला माहीत होतं तिला मेडिसिन्समुळे लगेच झोप लागते आणि सहसा लवकर पण उठत नाही ती. मग तो तिच्या बाजूला आडवा झाला. त्याने दोघांच्या अंगावर कम्फर्टर घेतलं. एसीचं टेम्परेचर एकदम लो केलं आणि तिला स्वतःजवळ ओढलं. हळूच तिच्या कानाजवळ जाऊन तिला आवाज दिला, जान. पण नाही उठली ती. त्याने पुन्हा आवाज दिला, जान. पण तरी ती उठलीच नाही. हसला तो आता आणि त्याने तिच्या मानेमध्ये तोंड खुपसलं त्याचं आणि तिला किस करू लागला. पण तिने काहीच प्रतिसाद दिला नाही. मग त्याचा हात तिच्या सर्वांगावर फिरू लागला. तशी तिने थोडी चुळबुळ केली. तिचं शरीर तापलं होतं आता त्याच्या स्पर्शाने. मग मात्र तिने त्याला मिठी मारली, पण अजून झोपेतच होती ती. शेवटी त्याने त्याचे ओठ तिच्या ओठांजवळ नेले. पण जसं त्याने तिच्या ओठांचा ताबा घेतला तिचा प्रतिसाद मिळाला त्याला. ती झोपेतच होती पण त्याला पूर्ण प्रतिसाद देत होती. बराच वेळ किस केला त्या दोघांनी. मग त्याने अलगद तिच्या कपाळावर किस केला. त्याला आता बरं वाटत होतं, कारण तिच्या चेहऱ्यावर आता समाधान दिसत होतं त्याला. मग त्याने तिला मिठी मारली आणि झोपला तो.
तिथेच तिच्या मिठीत. सकाळी जानूला जाग आली तर तिने पाहिलं की ती त्याच्या उबदार मिठीमध्ये होती. तशी एक स्माईल आली तिच्या चेहऱ्यावर. तिने एकदा मान वर करून त्याच्याकडे पाहिलं. शांत झोपला होता तो. थोडा वेळ तशीच त्याला बघत राहिली ती, पण लगेच भानावर आली आणि उठून जाऊ लागली. पण तिच्या हाताला एक हिसका बसला आणि ती त्याच्याजवळ ओढली गेली. त्यानेच हात पकडून तिला जवळ ओढलं होतं. म्हणजे हे कधीपासून जागेच होते आणि मी त्यांना असंच बघत बसलेले. ओ शिट, ती मनातच बोलली, कारण तो एकटक तिच्याकडेच पाहत होता. जानू, आय एम सॉरी फॉर यस्टरडे नाईट. तो तिची कालच्या रात्रीबद्दल माफी मागत होता, कारण त्याने तिच्या भावना जागवल्या होत्या आणि पुढे काहीच प्रतिसाद दिला नव्हता. म्हणून तिला जो त्रास झाला होता त्यामुळे वाईट वाटत होतं त्याला. पण तिने त्याच्या ओठांवर तिचा हात ठेवून नाहीमध्ये मान हलवली. मीत, इनफॅक्ट आय मस्ट से थँक यू सो मच फॉर यस्टरडे नाईट. लाजून मान खाली घालत ती त्याला बोलली. पण न समजून तो तिच्याकडे प्रश्नार्थक बघत होता. म्हणजे त्याला कळलंच नाही की ती थँक्यू का म्हणत होती. तो तसाच तिच्याकडे पाहत होता. त्याला उत्तर हवं होतं. मीत, तुम्ही माझ्या जवळ बेडवर आल्यानंतरचं मला सगळं माहीत आहे. त्यासाठी थँक्यू, ती पुन्हा लाजत म्हणाली. म्हणजे? त्याने आश्चर्याने विचारलं, कारण त्याला वाटत होतं की ती झोपली होती आणि मेडिसिन्सच्या इफेक्टमुळे तिला जाग कधीच येत नाही. पण इथे तर ती म्हणत होती की तिला सर्व माहीत आहे. म्हणून तो गोंधळला होता. मीत, मान्य आहे की मला मेडिसिन्सच्या इफेक्टमुळे जाग येत नाही, पण हा माझ्या मीतचा स्पर्श होता आणि तुमचा स्पर्श म्हणजे कोणत्या परिस्पर्शापेक्षा कमी नाही आहे माझ्यासाठी. तुमच्या स्पर्शाने तर मी मरणाच्या दारातूनही परत येऊ शकते. मग ही तर मामुलीशी झोप होती माझी. ती किंचित हसत त्याच्या डोळ्यात बघून बोलली. तसा तो खूप गोड हसला. ओ माय माय जानू, यू नॉटी. तरी मी विचार करत होतो की झोपेत जर ही इतकं कोऑपरेट करते मला, तर मग जेव्हा जागी असेल तेव्हा किती कोऑपरेट करेल. तो एकदम खट्ट्याळपणे बोलला. मीत, तुमचं ना काहीतरीच. तुम्हाला ऑफिसला नाही जायचंय का? चला उठा लवकर. ती नजर इकडे तिकडे फिरवत बोलली. नाही, आजपासून पुढचे 15 दिवस सुट्टी आहे माझी. विसरलीस का? उद्या जायचंय आपल्याला, तो बोलला. हो, आहे लक्षात माझ्या. अशी कशी विसरेन मी? पण उद्या जायचंय ना, मग आज का सुट्टी घेत आहात? ती बोलली. हो, उद्याच जायचंय, पण आज आपण दोघं आश्रमात जाणार आहोत, तो बोलला. काय? खरंच? ती आनंदाने बोलली. तशी त्याने हसून होकारार्थी मान हलवली. वाव, मी पटकन रेडी होते. ती खुश होतच बाथरूमकडे वळली. तसा तो पण उठला आणि जिममध्ये निघून गेला. आता दोघेही रेडी होऊन आश्रमात पोहोचले होते. मॅनेजर मॅडम अमितला ग्रीट करत होत्या. त्यांनी जानूचंही खूप छान स्वागत केलं. जानूला तर त्या खूप चांगल्या प्रकारे ओळखत होत्या. भले अमित आश्रमाचा ट्रस्टी होता, पण जानू आश्रमातल्या सगळ्या लहान मुलांशी भावनिकरित्या जोडली गेली होती. आज पण तिने सगळ्यांसाठी गिफ्ट आणले होते. सगळी मुलं खूप खुश झालेली तिला भेटून. ती पण खूप खुश होती. आधी पण जेव्हा जेव्हा ती आश्रमात यायची तेव्हा खुश असायची, पण आज जरा जास्तच खुश होती, कारण आज तिच्यासोबत तिचा हात पकडून तिचा मीत उभा होता. मागच्या वेळी आली होती तेव्हा तिला कसंनुसं झालेलं, जेव्हा मॅनेजर मॅडम तिला अमितची बायको असल्याचा मान देत होत्या. पण आज मात्र तिला खूप अभिमान वाटत होता की ती मिसेस अमित राज्याध्यक्ष म्हणून सगळ्यांना भेटत होती. शी वॉज व्हेरी प्राऊड ऑफ हरसेल्फ. आणि अजून एका गोष्टीसाठी तिला ह्या आश्रमाचे खूप खूप आभार मानायचे होते. ती म्हणजे ह्या आश्रमामध्येच तर अमितने पहिल्यांदा पाहिलं होतं तिला, आणि त्यामुळेच तर पुढे जाऊन ते भेटले होते आणि तिच्या आयुष्यात एवढं सुख आलं होतं. तिच्यावरून जीव ओवाळून टाकणारा, तिच्यावर भरभरून प्रेम करणारा तिचा हक्काचा तिचा नवरा, तिचा मीत होता तिच्या आयुष्यात.
तिने एक नजर वर करून त्याच्याकडे पाहिलं तर तो त्या सगळ्या लहान मुलांसोबत मस्ती करत होता. जशी त्याची नजर तिच्यावर गेली तिचे डोळे थोडे पाणावलेले दिसले त्याला. त्याने नजरेनेच विचारलं, काय झालं म्हणून. पण हसली ती किंचित आणि काही नाही म्हणून मान हलवली तिने. मग जानूने पुन्हा एकदा मुलांना पियानो वाजवून दाखवला आणि एक गाणंही म्हणाली ती, फक्त तिच्या मीतसाठी. जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल पड़ जाए, तुम देना साथ मेरा ओ हमनवा. न कोई है न कोई था जिंदगी में तुम्हारे सिवा, तुम देना साथ मेरा ओ हमनवा. अमित पण एकदम मंत्रमुग्ध होऊन तिचं गाणं ऐकत होता. शेवटी तिचं गाणं संपलं आणि सगळ्यांच्या टाळ्यांच्या आवाजाने तो भानावर आला. आता सगळ्यांचे निरोप घेऊन ते दोघेही आश्रमातून बाहेर पडले. मग त्याने गाडी महालक्ष्मीच्या मंदिरात घेतली. ती मात्र आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. चल, तो तिच्या समोर हात पुढे करत बोलला आणि तिला मंदिरात घेऊन गेला. त्याला माहीत होतं की देवी आईचा आशीर्वाद घेऊनच जानूने अमित सरांसोबत पुढचं आयुष्य घालवण्याचा निर्णय घेतला होता आणि उद्यापासून त्यांच्या वैवाहिक जीवनाची खऱ्या अर्थाने सुरुवात होणार होती. तर आज जोडीने देवीचा आशीर्वाद घेऊया म्हणून तो तिला घेऊन मंदिरात आला होता. तसा फार काही मानत नव्हता तो देवाला, पण त्याच्या जानूची तिच्या देवी आईवर श्रद्धा होती हे माहीत होतं त्याला. तिला तर भरूनच आलं. कसं कळतं ह्यांना माझ्या मनातलं सगळं, ती मनातच बोलली. कारण कधीपासून तिला वाटत होतं की देवी आईचा आशीर्वाद जोडीने घ्यावा. तिची ही इच्छा पण त्याने पूर्ण केली होती आज. मग दोघांनीही जोडीने देवीचा आशीर्वाद घेतला आणि ते मंदिरातून बाहेर आले. जानू, आता आपल्याला शॉपिंगला जायचंय, ओके, तो बोलला. शॉपिंग? ती प्रश्नार्थक त्याच्याकडे पाहत बोलली. हो, शॉपिंग. तुझ्यासाठी ड्रेसेस घ्यायचे आहेत ना, तो खट्याळपणे बोलला. तशी ती डोळे बारीक करून बोलली, मीत, ऐका ना, मला नाही जायचंय शॉपिंगला. तुम्हाला माहीत आहे ना मला नाही आवडत तसले कपडे, ती बोलली. पण मला बघायचंय ना तुला तशा कपड्यांमध्ये, तो हळूच बोलला. तशी लाजली ती. मीत, प्लीज ना, ती बोलली. जान, तुला फक्त माझ्या समोरच घालायचे आहेत ते कपडे, एवढंही करणार नाहीस का तू माझ्यासाठी, तो तोंड बारीक करत बोलला. आता मात्र तिला नकार देता आलाच नाही. बरं ठीक आहे, घालेन मी ते ड्रेसेस, फक्त तुमच्यासाठी. पण ते मी शॉपिंगला नाही येणार, तुम्हीच घेऊन या तुमच्या चॉईसने, ती बोलली. अगं, पण तुझी चॉईस नको का, तो बोलला. मला काय कळतंय त्यातलं, तुम्हालाच बघायचं आहे ना मला, मग तुम्हाला जे आवडतील ते घेऊन या, ती बोलली. तसा हसला तो. ओके देन, पण मला जे आवडतील ते घालशील ना तू, म्हणजे माझी चॉईस आवडेल ना तुला, तो मिश्किलपणे बोलला. हो, आवडेल मला. असंही तुमची चॉईस छानच आहे, ती स्वतःचा साडीचा पदर नीट करत बोलली. त्याला कळलं तिला काय म्हणायचं आहे. म्हणजे त्याची चॉईस चांगली नसती तर त्याने तिला पसंत केलं नसतं, असं म्हणायचं होतं तिला. खूप हसायला आलं त्याला त्यावर. मग त्याने गाडी घराकडे वळवली. दोघेही घरात शिरले. आज जानू खूप खुश होती. एक तर ती आश्रमात सगळ्यांना भेटली होती म्हणून, आणि एक जोडीने देवीचं दर्शन पण झालं होतं म्हणून, आणि उद्याचं कारण तर होतंच. फायनली ते हनीमूनला जाणार होते. आपोआपच लाली चढली होती तिच्या त्या गुलाबी गालांवर. काय झाली का मग शॉपिंग, मॉमच्या प्रश्नावर जानूची तंद्री भंगली. ती काही बोलणार त्याआधीच अमित बोलला. मॉम, मी जाणार आहे संध्याकाळी शॉपिंग करायला, जानू घरीच थांबणार आहे. ओके, तुम्ही जा, फ्रेश व्हा, मी जेवण वाढते, मॉम बोलल्या. तसे दोघेही फ्रेश होऊन जेवायला बसले. जानू त्याच्यासोबत शॉपिंगला येणार नव्हती,
म्हणून त्याने त्याच्या डिझायनरलाच त्याचं पूर्ण कलेक्शन घेऊन त्याच्या फार्म हाऊसवर यायला सांगितलं होतं. आता संध्याकाळ झाली होती आणि अमित फार्म हाऊसवर पोहोचला होता. रॉनी पण त्याच्यासोबत होता. डेव्हिडला अमितची चॉईस माहीत होती, पण आता प्रश्न त्याच्या कपड्यांचा नव्हताच, तर त्याच्या जानूसाठी त्याला ड्रेसेस हवे होते आणि ते पण हनीमून स्पेशल. त्यामुळे त्या बाबतीत अमितच्या मनाचा ठाव घेणं डेव्हिडला केवळ अशक्यच होतं. म्हणून त्याने पूर्ण मॉलच उचलून त्याच्या पायाशी आणून ठेवला होता. सगळं कलेक्शन त्याने जान्हवीसाठी आणलं होतं. आता फक्त अमितला किती आणि काय पसंत पडते त्याच्या जानसाठी हे तर स्वतः अमितच सांगू शकणार होता. अमित त्यातला एक ना एक ड्रेस अगदी निरखून बघत होता आणि त्याच्या जानूला त्याला कोणत्या ड्रेसमध्ये पाहायला आवडेल त्याचं गणित मनातल्या मनात मांडत होता. बरेच कपडे त्याने रिजेक्ट केले आणि काही त्याला आवडलेही त्याच्या जानूसाठी. तो जसा बारकाईने ते कपडे बघत होता, इथे रॉनी आणि डेव्हिड एकमेकांकडे पाहून हसत होते. त्यांना हसायला येत होतं, कारण एवढ्या वर्षात अमितने कधी स्वतःचे कपडे सिलेक्ट करण्यासाठी पण एवढा वेळ वाया घालवला नव्हता. पण आज त्याच्या जानसाठी कपडे सिलेक्ट करताना तो एकदम बारकाईने ते चॉईस करत होता. त्याने त्याच्या पूर्ण आयुष्यात कधीच कोणत्याच मुलीसाठी कोणतेच कपडे घेतले नव्हते, त्यामुळे त्याला फारसं त्यातलं कळत नव्हतं. पण स्वतःच्या इमॅजिनेशनमध्ये त्याच्या जानला त्याने ज्या ज्या कपड्यांमध्ये बघितलं होतं त्याची उजळणी तो मनातच करत होता आणि हसत होता. आता त्याने काही आउटफिट्सचे वर्णन डेव्हिडला केले आणि ते जसंच्या तसं आज रात्रीपर्यंत त्याच्या असिस्टंटकडे पोचविण्यास सांगितले. डेव्हिडने पण हसून मान डोलावली. मग जितके ड्रेसेस अमितने सिलेक्ट केले होते ते त्याच्या असिस्टंटने पॅक करायला घेतले. आता रात्रीचे 8 वाजले होते. अमित घरी आला. तो डायरेक्ट त्याच्या बेडरूममध्ये शिरला. तर त्याने पाहिलं जानूने तिचे आणि त्याचे वॉर्डरोबमधले सगळे कपडे बेडवर पसरवले होते. समोर त्याला एक मोठी बॅग ठेवलेली दिसत होती आणि जानूचा त्रासिक चेहरा. बहुधा ती दोघांसाठी कपडे सिलेक्ट करत होती पॅकिंग करण्यासाठी. जानू, हे काय आहे सगळं? अमितने विचारलं. ओ, बरं झालं तुम्ही आलात. प्लीज मला हेल्प करा ना. मला कळत नाही आहे मी कोणकोणते कपडे घेऊ. म्हणजे सगळे छान आहेत, पण कळतच नाही आहे. आणि तुमचे पण कपडे सांगा हां, कोणते घेऊ मी? ती बडबडतच होती की तो तिच्या जवळ गेला. बास बास जानू, किती बोलतेस? थोडा पॉज घेत जा ना मध्ये. तो हसत बोलला तसं तिने तोंड बारीक केलं. तुम्हाला काय जाते बोलायला? इथे पॅकिंग करायला तर तुम्ही हेल्प नाही करत आहात आणि मलाच वर बोलतात, ती बोलली. पण जानू, तू का पॅकिंग करत आहेस? त्याने विचारलं. का म्हणजे? उद्या चाललोय ना आपण स्वित्झर्लंडला. मग पॅकिंग करायची नाही का? आपलं सामान, कपडे लागतील ना आपल्याला? ती डोळे बारीक करून बोलली. जानू, आपण आपल्या हनीमूनसाठी जातोय. तिथे कपड्यांची काय गरज? तो हसून तिच्या कानात हळूच बोलला. तशी ती तिला कळलंच नाही आधी त्याच्या बोलण्याचा रोख. पण जेव्हा कळला तेव्हा मात्र एक करंट पूर्ण शरीरातून पास झाला तिच्या. तुमचं ना काहीतरीच, ती लाजून बोलली. अगं काहीतरीच काय? जे खरं आहे तेच तर बोलतोय ना मी. तो पण तिची मज्जा घेत बोलला. पुरे झालं हां. चला लवकर फ्रेश होऊन या आणि हेल्प करा मला पॅकिंग करायला, ती बोलली. जान, त्याची काहीच गरज नाही आहे. आपल्या बॅग्स ऑलरेडी पॅक झालेल्या आहेत. डोंट वरी, तो बोलला. पण ती मात्र आश्चर्याने बोलली. पॅक झाले आहेत म्हणजे? कोणी केल्या पॅक? आपले सगळे कपडे तर इथेच आहेत. जान, माझ्या असिस्टंटने केल्यात पॅक. आपल्या दोघांच्याही बॅग्स आणि सगळे नवीन कपडे आहेत आणि सगळं सामानही पॅक केलंय त्यांनी. तू नको काळजी करूस, तो बोलला. पण ती बोलली. तिला काही सुधरत नव्हतं. पण नाही ना बिन नाही. तू हा सगळा पसारा राहू दे इथेच. मी कमलाताईंना सांगतो आवरायला. तू खाली जा आणि आपल्या सगळ्यांसाठी जेवण वाढायला सांग. मी आलोच. गो, तो बोलला तशी ती निघून गेली. पण तिच्या मनात मात्र कोणत्या असिस्टंटने केले असतील माझे कपडे पॅक? त्यांना माझी चॉईस माहीत आहे का? आणि मला फिटिंगला येतील ना कपडे? जाऊ दे,
मीतने केलं आहे म्हणजे सगळं बरोबरच केलं असेल, ती मनातच बोलली. पण आता पॅकिंग करावी लागणार नाही म्हणून खुश होती. आता डायनिंग टेबलवर मॉम, डॅड, अमित आणि जानू बसले होते. अमित, उद्या किती वाजताची फ्लाईट आहे तुमची? डॅडने विचारलं. उद्या 7 वाजताची फ्लाईट आहे डॅड, लवकरच निघावं लागेल, अमित बोलला. ओके, डॅड बोलले. जानू, सगळं घेतलंय ना, म्हणजे मेडिसिन्स वगैरे? मॉमने विचारलं. त्यावर जानूने अमितकडे पाहिलं. मॉम, तिचा मेडिसिन्सचा कोर्स पूर्ण झाला आहे आता आणि बाकी सगळी पॅकिंग माझ्या असिस्टंटने केली आहे. यू डोंट वरी, अमित बोलला तशी मॉमने पण होमध्ये मान हलवली. रात्री अमितच्या बेडरूममध्ये दोघेही बेडवर बसले होते. जानू, झोपूया? त्याने विचारलं. मीत, तिने आवाज दिला. हां बोल ना, तो बोलला. मीत, मला भीती वाटते, ती बोलली. तसा तो पटकन तिच्या जवळ सरकला. काय झालं जानू, कसली भीती वाटते तुला? त्याने काळजीने विचारलं. तशी ती मान खाली घालून. आपल्या हनीमूनची, ती अस्पष्ट बोलली. व्हॉट? तुला आपल्या हनीमूनची भीती वाटते? सिरियसली? तो बोलत होता आणि हसत होता. पण ती मात्र त्याच्यावर चिडून, तुम्हाला काय झालं हसायला? मी नाही, जा. ती आता चिडली त्याच्यावर. अगं ओके, आय एम सॉरी. पण मग मी हसू नको तर काय करू? कधीपासून ह्या दिवसाची वाट पाहत होतो ना आपण. मग आज जेव्हा प्रत्यक्षात तो दिवस आपल्या आयुष्यात आला आहे, तर का भीती वाटते तुला? त्याने विचारलं. हो म्हणजे तेच ना, मला आनंद तर आहेच, पण ते पहिल्यांदाच आहे ना, म्हणून भीती वाटते, ती अडखळत बोलली. तसा तो थोडा हसला. हो, आणि जसं काही मी 7-8 हनीमून नंतर पुन्हा चाललोय हनीमूनला तुझ्यासोबत, नाही का? तो मस्तीखोरपणे बोलला. तशी ती रागाने त्याच्याकडे पाहू लागली. जान, माझं पण तर पहिल्यांदाच आहे ना डिअर. पहिल्यांदा सगळ्यांच्याच मनात थोडीफार धाकधूक असतेच, पण मी आपला हनीमून खूप स्पेशल करेन. यू ट्रस्ट मी नो? तो तिला आश्वस्त करत बोलला. तशी ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून बोलली. येस मीत, आय ट्रस्ट यू मोर दॅन माय सेल्फ. माझा स्वतःपेक्षा जास्त तुमच्यावर विश्वास आहे. झालं तर मग, डोंट वरी, मी सगळं नीट सांभाळून घेईन, ओके? तो बोलला तशी तिने पण मान हलवली. मग तो त्याच्या जागेवर आडवा झाला. कम हिअर, तो बोलला आणि त्याने तिला त्याच्या मिठीत यायला सांगितलं. तशी ती पण त्याच्या बाजूने सरकली आणि त्याला घट्ट मिठी मारून झोपली. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.